नमस्कार मित्रांनो. आज आपण EPS 95 पेन्शनधारकांसाठी 2026 मधील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला मोठा अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. देशभरातील लाखो निवृत्त कर्मचारी सध्या एका प्रश्नाची वाट पाहत आहेत. EPS 95 पेन्शनमध्ये वाढ होणार का? किमान पेन्शन रक्कम वाढवली जाणार का? आणि सरकार याबाबत नेमकं काय विचार करत आहे? EPS म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 ही योजना खास EPF सदस्यांसाठी लागू आहे आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात अनेक पेन्शनधारकांना आजही फक्त 1000 ते 2500 रुपयांच्या दरम्यान पेन्शन मिळते, जी आजच्या महागाईच्या काळात अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून EPS 95 पेन्शनर संघटना किमान पेन्शन वाढवण्याची जोरदार मागणी करत आहेत. पेन्शनरांची मुख्य मागणी अशी आहे की किमान पेन्शन किमान 7500 रुपये करण्यात यावी आणि त्यासोबत महागाई भत्ता म्हणजेच DA लागू करावा. कारण जेव्हा ही योजना तयार झाली तेव्हाची महागाई आणि आजची महागाई यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. निवृत्तीनंतर औषधे, वैद्यकीय खर्च, घर खर्च आणि इतर गरजा भागवताना सध्याची पेन्शन रक्कम अपुरी पडते, असे पेन्शनधारकांचे स्पष्ट मत आहे. देशभरात अनेक वेळा आंदोलनं, निवेदन मोहीम, संसद सदस्यांना पत्र आणि दिल्लीतील धरणे यांद्वारे हा विषय वारंवार पुढे आणला गेला आहे. 2026 मध्ये या विषयाने पुन्हा एकदा वेग पकडला आहे, कारण विविध स्तरांवर पुनरावलोकनाची चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पेन्शन रचनेचा अभ्यास आणि आर्थिक परिणामांचा आढावा घेतला जात असल्याची माहिती विविध चर्चांमधून समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या काही निर्णयांमुळे EPS योजनेचा ढाचा पुन्हा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः उच्च वेतनावर पेन्शन पर्याय, योगदानाची पुनर्गणना आणि पात्र सदस्यांना दिलेल्या संधीमुळे EPFO आणि सरकारवर अतिरिक्त प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी आली आहे. त्यामुळे सरकारकडून एकत्रित पुनर्रचना किंवा सुधारित मॉडेल आणले जाऊ शकते का, यावरही चर्चा सुरू आहे. काही तज्ज्ञांच्या मते किमान पेन्शन थेट मोठ्या प्रमाणात वाढवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने वाढ, सेवा वर्षांनुसार स्लॅब किंवा DA जोडण्याचा पर्याय वापरला जाऊ शकतो. कारण लाखो पेन्शनधारक असल्यामुळे अचानक मोठी वाढ केल्यास EPS निधीवर हजारो कोटींचा अतिरिक्त ताण येऊ शकतो. मात्र पेन्शनर संघटनांचे म्हणणे स्पष्ट आहे की त्यांनी आयुष्यभर योगदान दिले आहे आणि सन्मानाने जगण्यासाठी किमान पेन्शन वाढ अत्यावश्यक आहे. 2026 मध्ये पुढे काय होऊ शकते याबाबत 3 शक्यता बोलल्या जात आहेत. एक म्हणजे किमान पेन्शनमध्ये मर्यादित वाढ जाहीर होऊ शकते, दुसरी म्हणजे सुधारित गणना पद्धत लागू केली जाऊ शकते आणि तिसरी म्हणजे समिती नेमून अंतिम निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या कोणतीही रक्कम मंजूर झाली आहे अशा सोशल मीडियावरील बातम्यांवर लगेच विश्वास ठेवू नये. अधिकृत गॅझेट आदेश किंवा EPFO परिपत्रक आल्यानंतरच अंतिम निर्णय मान्य करावा. पेन्शनधारकांनी आपले EPS रेकॉर्ड, सेवा वर्षे, योगदान तपशील आणि UAN माहिती अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण भविष्यात कोणतीही सुधारित गणना लागू झाल्यास ही माहिती उपयोगी पडणार आहे. जर EPS 95 पेन्शन वाढ लागू झाली तर त्याचा फायदा फक्त निवृत्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर कुटुंब पेन्शनधारक, विधवा लाभार्थी आणि लघु उद्योग क्षेत्रातील माजी कर्मचाऱ्यांनाही होईल. त्यामुळे हा विषय सामाजिक सुरक्षेशी थेट जोडलेला आहे. येणारे काही महिने या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. म्हणून अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवा, चुकीच्या अफवा टाळा आणि विश्वसनीय स्रोतांवरूनच माहिती घ्या. ही होती EPS 95 पेन्शन 2026 वाढीबाबतची सविस्तर माहिती. अशीच ताजी आणि उपयोगी अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.